आपण सॉफ्टवेअर कंपनी म्हटले की बँगलोर, हैदराबाद, पुणे हे आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु टेन्कासी येतं का? श्रीधर वेंबूंनी टेन्कासी एवढ्या तामिळनाडूमधल्या छोट्याशा गावामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुरू केली आणि आज जगभरामधली मोठी ERP कंपनी म्हणून उदयास आणली. त्यांनी ज्यावेळी झोहो सुरू केली त्यावेळी SAP, Oracle सारखे जायंट्स होते ज्यांचे तुम्हाला लायसन्सेस घ्यावे लागायचे आणि ते लायसन्सेस महाग होते. परंतु झोहोने ज्यावेळी सुरुवात केलं त्यावेळी त्यांनी SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस अशा पद्धतीने ERP द्यायला सुरुवात केली, जेणेकरून कंपनी मंथली सबस्क्रिप्शन घेतील छोट्या-छोट्या अमाउंट्स देऊन आणि त्याच्यातनं हळू-हळू म्हणजे पीपल सॉफ्टवेअर, CRM सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्चरिंग सॉफ्टवेअर अशा पद्धतीचं त्यांनी ERP तयार केलं आणि त्याच्यातून लोकांना जोडायला सुरुवात केली. याच्यातनं झालं कसं? मोठ्या-मोठ्या जायंट कंपनी ज्यावेळी SAP, Oracleकडे जात होत्या त्यावेळी छोट्या-छोट्या MSME कंपनीज झोहोकडे येत होत्या आणि त्यांनी त्याच्यातनं नेटवर्क वाढवलं. आज जगभरामधल्या 180 देशांमधल्या 7 लाख कस्टमर्स, 7 लाख कंपनीज, 13 मिलियन युजर्स झोहो वापरतात आणि झोहो आज इंटरनॅशनली तुम्ही कुठल्याही ERPचं नाव घ्या, झोहो इज ॲक्च्युअली गिव्हिंग देम अ टफ टाईम. अशा पद्धतीची कंपनी श्रीधर वेंबूंनी बनवली की केवळ एका छोट्याशा गावातनं रुरल डेव्हलपमेंटमध्ये सुरुवात करून छोट्या-छोट्या स्वप्नातनं मोठं-मोठे उद्योग बनवणं किती सोपं आहे हे आपण झोहोतनं शिकलं पाहिजे.